वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण बनवत आहोत दाल तडका. दाल तडका बनवण्यासाठी मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली, अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आणि त्याच्याहीपेक्षा कमी मसूरची डाळ घेतली. अगोदर मी हरभऱ्याची डाळ 2 तास भिजवू घातली होती. 2 तास नाही तर 1 तास पण भिजवली तरी चालेल. मसूरची डाळ आणि तुरीची डाळ पण 5 मिनटं भिजवली आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. आता सर्व डाळी आपण शिजवून घेऊया. कुकरला मी अगोदर याची हरभऱ्याची डाळ घातली, त्याच्यानंतर मसूरची डाळ आणि तुरीची डाळ घातली. हरभऱ्याची डाळ याच्यासाठी भिजवली होती की तिला शिजायला वेळ लागतो, म्हणून आपण जर भिजवून ठेवली तर ती मस्त शिजून जाते. आता मी तेल, हळद आणि चवीनुसार मीठ डाळीतच घालून घेतली. उकळ फुटली आणि कुकर लावून घेतला. 2 ते 3 शिट्या घेतल्या आणि डाळ आपली शिजून रेडी झाली आहे. तुम्हाला वाटत असेल डाळ तर खूप पातळ दिसते, हॉटेलमध्ये तर घट्ट असते, पण ती जशी जशी थंड होईल तशी तशी ती मस्त घट्ट होत जाईल. आता 2 कांड्या लसूण घेतल्या, परत लाल मिरची घेतली, कढीपत्ता घेतला. आता एका भांड्यात तडक्यासाठी मी तेल घातलं, मोहरी घातली. मोहरी तडकायला लागली की जिरं घालूया. जिरं पण छान फुलायला लागलं की आपण जे लसूण घेतले होते ते मी जाडसर कुटून घेतले होते, त्यांना आता आपण चांगले फ्राय करून घेऊया. लसूण चांगले फ्राय व्हायला लागले की मग लाल मिरची तुकडे करून टाकू. बाकी सगळ्या पण टाकल्या तरी चालतील आणि त्याच्यात कढीपत्ता घालूया आणि सर्व मिक्स करूया. फोडणी ही चांगली कडक द्यायची. दाल तडका म्हटलं म्हणजे फोडणी ही कडकच हवी असते, तेव्हाच तो दाल तडका हा टेस्टी लागतो. स्वयंपाकात कसं असतं ना, आपण जेवढं मन लावून स्वयंपाक केला तेवढा तो टेस्टी होत असतो. आणि फोडणीचंही तसंच आहे. फोडणी जेवढी आपण कडक किंवा छान दिली तेवढीच भाजीला टेस्ट येत असते, म्हणून मी फोडणी नेहमी घाई न करता छान देते. हे बघा, असंच आपण आता खाली लसूण अजून कचवट आहेत, म्हणजे कसे आहेत, त्यांना चांगलं लालसर फ्राय होऊ देऊया. लसूण चांगले लालसर फ्राय झाले की आपली फोडणी ही कडक झाली असं समजायचं. मिरच्या तर तळून वरती येऊन गेल्या आहे, पण लसूण हे अजूनही थोडे कच्चे वाटत आहे मला. त्याला चांगलं लालसर खरपूसपणा येऊ देऊ, तेव्हाच आपण तडका हा टाकूया. फोडणी चांगली कडक होण्यात आली आहे. आता आपण एका भांड्यात किंवा एका डिशमध्ये आपण डाळ काढून घेऊया. हॉटेलमध्ये आपण गेल्यावर कसं असतं, अगोदर डाळ काढताना त्याच्यावर फोडणी घालतात, सेम तीच प्रोसेस करायची आहे. बघा, लसूण मस्त लाल झाले आहे. आता आपण एका डिशमध्ये काढून घेतले. आता फोडणी टाकूया. फोडणीचा आवाज तुम्हाला आलाच आहे. सेम अशी फोडणी द्यायची की ज्याच्याने कडक आवाज असा चुरूचुरू यायला हवे, म्हणजे डाळमध्ये फोडणीचा खरपूसपणा हा जातो आणि फोडणीचा जो टेस्ट आहे ती पण डाळमध्ये मिक्स होऊन जाते. झाली की मग आपली दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल. तुम्हीही आज ट्राय करून पहा माझी रेसिपी आवडल्यास. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रिद्धीज किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. आजची रेसिपी तुम्हा सर्वांना कशी वाटली हेही कमेंट्समध्ये सांगा. या मग सर्वांनी दाल तडका खायला. उन्हाळ्याच्या नेहमी त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, तर मग अशा वेळी काय करावं ते सुचत नाही. तर तुम्हीही दाल तडका बनवून पहा, कशी लागते आणि कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद. या सर्वांनी दाल तडका खायला.